नमस्कार. मागच्या वेळेला आपण बघितलेलं होतं की अ, आपण बघितलेलं होतं की ग्राहकाशी जनसंवाद किंवा समाधान मिळवून देण्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यक किंवा आवश्यक घटक कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्ता नियंत्रण असायला पाहिजेत, प्रमाण असायला पाहिजेत, वाजवी किंमत असायला पाहिजेत, कार्यकुशल सेवा असायला पाहिजेत, विविध पर्यायी वस्तू असायला पाहिजेत, दिशाभूल जाहिरात करू नये, हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. तक्रारीच्या गतिशीलतेमध्ये सोडवणूक असायला पाहिजेत, असुरक्षित वस्तूचं उत्पादन करू नये आणि अचूक माहिती द्यायला पाहिजेत. त्यानंतर आपण बघूया की लोकसंवादातील किंवा जनसंपर्कातील जे काही अडथळे आहेत किंवा अडचणी आहेत, तर त्या नेमक्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत, है ना, बरोबर आहे ना. कारण की एखादी कार्य करत असताना त्याच्यामध्ये जर का अडचण आली नाही किंवा अडथळा नाही आला तर ते कार्य पूर्णत्वास गेलं असं होणार नाही, बरोबर आहे ना. म्हणून लोकसंवादामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी आहेत या बाबतीमध्ये आपण आज समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदेश अचूकपणे न येणे किंवा न जाणे, है ना, बरोबर आहे ना. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती एखादी गोष्ट जर का सांगत असेल किंवा एखादी माहिती जर का पुरवत असेल आणि ती माहिती परिपूर्णपणे जात नसेल तर त्याच्यामध्ये अर्थ काढत असताना किंवा त्या गोष्टीवर विचार करत असताना वेगवेगळा विचार केला जाईल. आवाजातील अडथळे तुम्ही आता सध्या बघितलंच असेल की हे जे सगळं जे कम्युनिकेशन सिस्टम चालू आहे त्या कम्युनिकेशन सिस्टम्समध्ये तुमचा आवाज कशा पद्धतीचा आहे आणि इकोसिस्टम्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्या कारणाने हा अडथळा सगळ्यात मोठा जनसंपर्कामध्ये आपल्याला दिसून येतो. नैसर्गिक परिणाम करणारे घटक. आता नैसर्गिक परिणाम करणारे घटक म्हणजे नेमकं काय? नैसर्गिक परिणाम करणारे घटक म्हणजे काय? आता नैसर्गिक परिणाम करणारे घटक म्हणजे एखाद्या वेळेस जर का आपण एखाद्याशी संवाद साधत आहोत आणि एकदम असं काही घडलं की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये कोणतंही काहीही सांगू शकणार नाही, कोणतं काहीही बोलू शकणार नाही आणि बोलत जरी असू तरी कुठलंही काहीही आपण त्यांना समजून घेऊ शकणार नाही. फक्त आपल्याला असं वाटेल की एखादी व्यक्ती एखादी गोष्ट काहीतरी सांगत आहे किंवा माहिती पुरवत आहे. अयोग्य वाक्यरचना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने तुमची वाक्यरचना ठेवता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय की जेव्हा तुम्ही जनसंवाद करता किंवा लोकसंवाद करता तेव्हा तुमची वाक्यरचना ही खूप आवश्यक आहे. चांगल्या परिणिती वाक्यरचना ठेवायला पाहिजे आणि जर का ती अयोग्य झाली तर ही सगळ्यात मोठी अडचण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ज्ञान किंवा माहिती नसते. एखाद्या वेळेस होतं की आपण तुक्का म्हणून आपण एखादी गोष्ट सांगतो आणि त्याच्यामध्ये काहीही सातत्य नसतं, त्यामध्ये काहीही सत्यता नसतं. सातत्य तर नसतंच पण सत्यता सुद्धा नसतं आणि या कारणाने ती माहिती आपण परिपूर्णपणे देऊ शकत नाही. दुर्लक्ष करणे किंवा टाळणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा अडथळा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट किंवा एखादी माहिती खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत येते आहे आणि आपण त्यावेळेस नेमकं आपण ती गोष्ट टाळतो आहे किंवा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट किंवा माहिती आपल्याला सांगायची आहे लोकांना आणि ती गोष्ट सांगण्याच्या ऐवजी आपण ती सांगत नाही आहे, टाळतो आहे आणि हे टाळणं हे सगळ्यात मोठं घातक आहे. गोंगाट पद्धतीचं वातावरण. आता हे गोंगाट पद्धतीचं वातावरण म्हणजे नुसता साऊंड अफेक्शनच होत नाही. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट करत असताना जर का तुम्ही खूप डिस्टर्ब होतात तर तुम्ही तुमची वाक्यरचना किंवा तुमची माहिती जी तुम्हाला पुरवायची आहे ती माहिती किंवा वाक्यरचना तुम्ही योग्यरित्या ठेवू शकत नाही आणि त्या कारणाने तुम्ही लोकसंवाद योग्य प्रकारे किंवा जनसंपर्क योग्य प्रकारे करू शकत नाही. प्रतिकूल मानसिकता. आता एखाद्या वेळेस नेमकं काय होतं की प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत किंवा जनसंवाद तुम्ही करू शकत नाही किंवा पोहोचवू शकत नाही. कारण काय की त्या दिवशीची तुमची मानसिकता कशी आहे ना, बरोबर आहे ना. एखाद्या वेळेस असं होतं की तुम्ही रात्रभर खूप जागता, खूप अभ्यास करत असता किंवा एखादी माहिती पुरवायसाठी किंवा माहिती कलेक्ट करायसाठी खूप परिश्रम करता, परंतु त्या कारणाने तुमचा जो बॉडी जो आहे आपण असं म्हणूया किंवा ब्रेन म्हणू तो थकल्या गेलेला आहे आणि त्या थकल्या ब्रेन असल्यामुळे तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला माहिती द्यायची असेल किंवा जे काही तुम्हाला सांगायचं असेल ते तुम्ही योग्य प्रकारे सांगू शकत नाही. म्हणजे तुमची ती मानसिकता त्यावेळेला नसेल असं म्हटलं जाईल. मग सादरीकरण कौशल्य म्हणजे नेमकं काय? सादरीकरणाचं कौशल्य असायला पाहिजे की तुम्ही कशा पद्धतीने सादर करत आहात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या हा जो युग आहे हा स्पर्धेचा आहे. त्याला आपण जाहिरातीचं युग सुद्धा म्हणतो आणि आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाजवळ जे काही वेळ आहे तो वेळ खूप कमी आहे आणि उपलब्ध असलेल्या वेळामध्ये जास्तीत जास्त चांगलं कार्य कसं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि आपल्याजवळ जी गोष्ट आहे किंवा चांगली आहे
ती इतरांसमोर कशा पद्धतीने आपणाला ठेवता येईल, प्रभावीपणे कशा आपल्याला पोहोचवता येईल, याला खूप महत्त्व आहे आणि असायलाही पाहिजेत. मग हे विचार आपल्या कल्पना आणि भाषणाच्याद्वारे अथवा लेखनाद्वारे इतरांपर्यंत आपण कसं पोहोचवू शकू, त्यालाच आपण सादरीकरण म्हणू किंवा माध्यमातून आपला उद्देश काय आहे किंवा अपेक्षा काय असतील ती अनुकूल पद्धतीमध्ये पूर्णत्वास नेता येतात. आता वेगवेगळ्या अवतारांनी वेगवेगळ्या परिभाषा केलेल्या आहेत, तर त्यातून आपण 2-3 परिभाषा आपण बघूया. तर सादरीकरण कौशल्य म्हणजे नेमकं काय है ना, प्रेझेंटेशन स्किल म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या विषयाची मांडणी जेव्हा वैशिष्ट्यपूर्ण, क्रमबद्ध व प्रभावीपणे इतरांसाठी सादर केली जाते तेव्हा त्याला सादरीकरण आपण असं म्हणू. दुसरे अवतार असे म्हणतात की उपलब्ध असलेल्या साधनाच्या माध्यमातून जेव्हा एखादी व्यक्ती अथवा समूहाच्या वतीने किंवा एखादा प्रतिनिधी आपले म्हणणे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने प्रकट करतो व आपला हेतू साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रक्रियेस आपण सादरीकरण असं म्हणू. म्हणजे नेमकं काय झालं, एक ऑथरनी खूप चांगले डेफिनेशन्स लिहिलेले आहे. ते म्हणतात असं की विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी जेव्हा सहेतुक नियोजन करून विविध आधुनिक साधनाच्या व माध्यमाच्या साहाय्याने आपल्या मनातील विचार प्रकट करण्याची क्रियेला आपण सादरीकरण असं म्हणू. खूप चांगली डेफिनेशन्स लिहिली आहे. तो काय म्हणतात की तुमचं जे काही उद्दिष्ट आहे, विशिष्ट उद्दिष्ट आहे, एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे, ते सहेतुक नियोजन करून विविध आधुनिक साधनाच्या माध्यमातून किंवा साहाय्याने आपल्या मनातील जे काही विचार असतील ते विचार प्रकट करण्याच्या क्रियेला आपण सादरीकरण असं म्हणू. मग सादरीकरणाला महत्त्व काय आहे, तर सादरीकरण म्हणजे व्यक्तीचा साधलेला संवाद, आपले विचार इतरांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचविणे. सादरीकरणाच्या माध्यमातून किंवा अतिशय कमी वेळामध्ये जलद गतीने संपर्क साधता येतो नक्कीच, आणि आपले म्हणणे त्वरित एकाच वेळी अनेकापर्यंत पोहोचवता येते. तिसरं, सादरीकरणामध्ये सहभागी व्यक्तीची समूहाची प्रतिक्रिया जाणून घेता येते व त्याद्वारे सादरीकरण अपेक्षित आपल्याला बदल सुद्धा करता येतो. सादरीकरणातील आधुनिक तंत्र व कौशल्य यामुळे दोघाही घटकांचा बहुमूल्य वेळ वाचतो आणि कमीत कमी वेळेमध्ये माहिती जी काय असेल ती देवाणघेवाण करणे खूप शक्य होतं, म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. सादरीकरणामध्ये जे काही आपण संगणकाची जी काही मदत घेतो याचा परिणाम काय होतं की सादरीकरण आकर्षक व जादूमय वाटतं, परंतु त्याबरोबरच त्याचा नाटकीपणा किंवा धोकाही आपल्याला संभवत असतो. मग आपण बघूया की सादरीकरणामध्ये काय कौशल्य आहे ना, बरोबर आहे ना. आपण जे प्रेझेंटेशन्स करतो त्याचं प्रेझेंटेशनचं स्किल काय आहे ना, बरोबर आहे ना. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य नियोजन व कालमर्यादा उपलब्ध वेळ, बरोबर. त्यानंतर सादरीकरणाचा आपल्याला क्रम ठरवावा लागतो. कारण काय की सादरीकरण आपल्याला किती वेळ करायचं आहे, कारण की जास्त वेळ केल्यानंतर सुद्धा श्रोतागण समजा म्हणजे थकून नको जायला आहे ना, बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे आपण कुठल्या विषयावर आपण बोलत आहोत म्हणजे विषय निश्चिती सुद्धा आपल्याला त्याच्यात असायला पाहिजेत. क्रम आखणी असायला पाहिजे की कुठलीही गोष्ट प्रथम आपल्याला दाखवायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय सांगायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय त्याची काय उद्दिष्ट सांगायची आहेत का, त्याचे फायदे सांगायचे आहेत का, त्याचे तोटे सांगायचे आहेत का. म्हणजे क्रम आखणी असणं सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर्कशुद्धता असणं खूप जरुरी आहे. आता तर्कशुद्धता म्हणजे नेमकं काय की जेव्हा तुम्ही सादरीकरण करता ती लिखित स्वरूपाचं मुद्दे असून त्यावर जी काही आधारित असणारी जी काही तोंडी शब्द रचना असेल या विषयामध्ये तुम्ही तर्कशुद्धता असायला हवी. म्हणजे नाही तर काय होणार की तिथे तुम्हाला एक दिसते आहे किंवा तुम्ही दाखवत एक आहात, तुम्ही लेखी प्रकार एक दाखवत आहात आणि तुमची शब्दरचना तुम्ही जेव्हा सांगत आहात मुखाद्वारे तेव्हा ते वेगळ्याच पद्धतीने तुम्ही सांगत आहात, तर ते तसं व्हायला नको. म्हणजेच तर्कशुद्धता असायला हवी की कोणताही तर्क हा कसा असायला हवा, सुसंगत असायला हवा आणि जे काही सादर केलं जातं त्याचा तार्किक आधार सुद्धा असायला हवा. आपण त्याच्यानंतर आपण बोलू की सादरीकरणाचं महत्त्वाचं मुद्दे कोणते कोणते आहेत, बरोबर. आता सादरीकरणाचे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुमची जी काही कल्पक व आकर्षक सुरुवात आहे ती कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करता. आता तुम्हाला एक साधं सोपी उदाहरण सांगतो की जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोमध्ये धर्म परिषदेमध्ये जेव्हा ते बोलायला गेलेले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं जर का कुठलं शब्द वापरला असेल तर तो हा शब्द होता, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, बरोबर. आता पहा म्हणजे हे जे त्यांनी सगळ्यात पहिला हा जो शब्द वाचला
किंवा शब्द हा उद्गारला किंवा हा शब्द हा बोलला, त्या कारणाने जिथे तिथे जितके काही जण होते, लोक होते, त्यांनी हा संवाद ऐकल्याबरोबर टाळ्याचा गडगडाट केला. कारण की आत्तापर्यंत त्या घडीपर्यंत अमेरिकेमध्ये व्यासपीठावरून कोणीही व्यक्तीने, कोणत्याही व्यक्तीने बंधू आणि भगिनी असा हा शब्द उच्चारलेला नव्हता. त्याच्यानंतर वेळेआधी सादरीकरणाची जागा जी काही असेल, उपकरणे जी काही असतील, त्याची जय्यत आपल्याला तयारी करून ठेवावी लागेल. सादरीकरणामध्ये ज्या काही आपण भाषेचा वापर होणार आहे त्या भाषेवर आपण सादरकर्त्याचं प्रभुत्व असायला पाहिजे. श्रोताला समजेल अशा भाषेत बोलावं लागेल आपल्याला. सादरीकरण करताना योग्य तो जो काही आवाज जो असेल तो कशा पद्धतीने वाढवायला पाहिजेत, कशा पद्धतीने कमी करायला पाहिजेत, कोणत्या शब्दावर जास्त भार द्यायला पाहिजेत, कोणत्या शब्दावर कमी भार द्यायला पाहिजेत, कोणत्या लाईन कशा पद्धतीने बोलल्या गेली पाहिजेत, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वाक्प्रचार कसे वाचायचे, म्हणी कशा वाचायचा, त्याच्यामध्ये अंतर किती ठेवायचं, या सगळ्या गोष्टी त्या सादरीकरणामध्ये येतील. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या आकृतीच्या साहाय्याने आपण समजावून दिल्यास तो सुद्धा एक परिणामकारक राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही किंवा सादरीकरण करता, सगळ्यात तुमचा चेहरा समजा हा हसमुख असेल तर वक्ता आणि श्रोते हे दोघेही तणावमुक्त होतील आणि त्याचा नक्कीच त्यांचा उत्साहसुद्धा वाढेल. सादरीकरणाच्या शेवटी जे काही प्रश्न उत्तर होत असतात त्याला श्रोत्यांना प्रश्नांचा आत्मविश्वासपणे उत्तर द्यावीत, की जेणेकरून आणि त्यावेळेस सुद्धा प्रश्न हे नम्रतापूर्वक व काळजीपूर्वक ऐकून त्या प्रश्नाची सरळ सरळ उत्तर द्यावीत. हे सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूया की सादरीकरणाचं प्रकार कोणते कोणते आहेत. तर एक आहे तोंडी सादरीकरण, दुसरं आहे लेखी सादरीकरण आणि तिसरं जे आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तोंडी आणि लेखी सादरीकरण. आता तोंडी सादरीकरण म्हणजे नेमकं काय, की जेव्हा सादरीकरणकर्ता आपल्या प्रभावी वाणीच्या माध्यमातून सादरीकरण करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणू, तोंडी सादरीकरण असं म्हणू. दुसरा प्रकार हा आहे लेखी सादरीकरण. लेख, जाहिरात, माहितीपत्रक, प्रसिद्धीविषयक बातम्या, प्रकाशित साहित्य याचा समावेश लेखी सादरीकरणात होतो. आणि अशा प्रकारचं सादरीकरण हे सविस्तर व दीर्घ स्वरूपाचे असते, त्याला आपण काय म्हणू, लेखी सादरीकरण असं म्हणू. आजच्या काळामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तोंडी आणि लेखी सादरीकरण होत असतं. म्हणजे या प्रकारचं जे काही सादरीकरण आहे ते आपण त्याला काय म्हणू, आधुनिक युगामध्ये प्रभावी ठरलेलं, बरोबर. आणि सादरीकरण करताना ज्या काही कल्पकतेने काही भाग लेखी, काही भाग तोंडी स्वरूपामध्ये आपण सादर करतो, त्यासाठी नवनवीन आधुनिक साधनाचा आपण वापर करतो व तो कौशल्याने करतो. आणि या प्रकारामुळे सादरीकरणाचा उद्देश अल्प काळातच आपल्याला साध्य करता येतो. मग आपण बघूया की हे जे सार्वजनिक व्यक्तीमध्ये असणारं आवश्यक गुण कोणते कोणते आहेत, है ना, बरोबर आहे ना. म्हणजे आपण ज्याला म्हणतो क्वालिटी रिक्वायर्ड फॉर द गुड पब्लिक स्पीकर, बरोबर. म्हणजे सार्वजनिक व्यक्तीमध्ये कोणते गुण असायला पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याचं तो उच्च शिक्षित पाहिजे, त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य असायला पाहिजेत, उत्तम व्यक्तिमत्व असायला पाहिजेत, सामान्य ज्ञान असायला पाहिजेत, सकारात्मक विचारशैली सुद्धा असायला पाहिजेत, भाषेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभुत्व असायला पाहिजेत, कायद्याचे व नियमाचे ज्ञान असायला पाहिजेत, सहकार्याची भावना असायला पाहिजेत, व्यक्तशीरपणा असायला पाहिजेत, मुत्सद्दीपणा असायला पाहिजेत, संयोजकता असायला पाहिजेत, एकाग्रता असायला पाहिजेत, नेतृत्व शक्ती असायला पाहिजेत, निष्ठा असायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नम्रता सुद्धा असायला पाहिजेत. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पब्लिक स्पीकर जो असतो किंवा सार्वजनिक वक्ता जो असतो त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण असायला पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो उच्च शिक्षित असायला पाहिजेत, जेणेकरून त्याला चांगलं लिहिता वाचता आलं पाहिजे, संवाद कौशल्य असायला पाहिजेत, उत्तम व्यक्तिमत्व असायला पाहिजेत, सामान्य ज्ञान असायला पाहिजेत, सकारात्मक विचारशैली असायला पाहिजेत, भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजेत, कायद्याचे व नियमाचे ज्ञान असायला पाहिजेत, सहकार्याची भावना असायला पाहिजेत, व्यक्तशीरपणा असायला पाहिजेत, मुत्सद्दीगिरी किंवा मुत्सद्दीपणा असायला हवा, संयोजकता असायला हवी, एकाग्रता असायला हवी, नेतृत्वशक्ती असायला हवी, निष्ठा असायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रता सुद्धा असायला हवी. हे सगळे गुण त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजेत की तो एक चांगला जनसंपर्क किंवा सार्वजनिक वक्ता होऊ शकतो. ओके देन, थँक्यू.